भाषेच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली। त्या राज्यांनी आपल्या स्थानिक भाषेतून शिक्षण द्यावं अशी स्पष्ट भूमिका संघाने मांडली। अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत सुनील आंबेकर यांनी ही भूमिका मांडली। संघाचं नेहमीच मत आहे की भारतातल्या सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत। प्रत्येक व्यक्तीने आपल्या राज्यातल्या स्थानिक भाषेतूनच शिक्षण घ्यावं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी सांगतो असं सुनील आंबेकर यांनी म्हटलं। आपल्या राज्यात लोक स्थानिक भाषेत बोलतात आणि त्याच भाषेत शिक्षण घेणं गरजेचं असल्याचं संघाची भूमिका असल्याचं आंबेकर म्हणाले। हे मत संघाने पहिल्यापासून मांडल्याचं देखील ते म्हणाले। दरम्यान याच सगळ्या भाषेच्या मुद्द्यावर झी 24 तासनं प्रश्न विचारल्यावर सुनील आंबेकर यांनी काय उत्तर दिले ते पाहूया। आंबेकर सर नमस्कार, मी उर्वशी खोना आहे झी 24 तास मधून। सर या पूर्ण बैठकीत कुठे पण भाषेला घेऊन जे आहे चर्चा झाली है का? हिंदी में अगर जानेंगे लैंग्वेज को लेकर कहीं पे बातचीत हुई? आपने सोशल हार्मनी की बात की जस्ट, तो हमने देखे थे कि कई ऐसे राज्य हैं जहाँ पे लैंग्वेज को लेकर विभाजन हो रहा है, डिवीजन हो रहा है, तो क्या उसको लेकर कहीं पे फोकस था क्या? ऐसा है, संघ की मतलब बहुत पहले से ये भूमिका है कि भारत की सभी भाषा राष्ट्रीय भाषा है और अपने अपने जगहों पर लोग अपनी अपनी भाषा में और बातें करते हैं। प्राथमिक शिक्षा उसी में लेना चाहिए, ये आग्रह भी सबका लगा हुआ है। तो मुझे लगता है ये बात तो पहले से स्थापित है। सर सुनील जी, मैं संजय शर्मा हूँ इंडिया न्यूज से। हाँ, प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी उत्तर दिले। सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत असं आमचं पहिल्यापासूनचं मत आहे आणि स्थानिक भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे असं सुनील आंबेकर यांनी म्हटलंय। एकीकडे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेवरून वाद पाहायला मिळतोय। सरकारने सुद्धा नमतं घेत हिंदी भाषेबाबतचे GR रद्द केले आणि त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया समोर आली। देशातल्या सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत आणि स्थानिक भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं।